नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं आणि मस्त असं चमचमीत झणझणीत खायला हवं. पण मी ह्यावेळेस काही चमचमीत किंवा झणझणीत नाही बनवलं, तर मस्त असं गोडाचा महाप्रसादाचा शिरा बनवला होता. तर किती प्रमाणात किती साहित्य लागेल हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मस्त असा केळी ड्रायफ्रूट्स घालून शिरा बनवला होता. आमच्या इथे काल शिवजयंती साजरी केली, मग तिथे प्रसादासाठी आम्ही हा शिरा बनवला होता. चवीला खूप मस्त लागतो. लहान मुलं खूप आवडीने खातात. लहान मुलं आणि मोठे देखील खूप आवडीने खातात. बघा, एकदा नक्की ट्राय करून बघा. मोठे परत मागून खातील. वरतून एक तुळशीचं पान घालायचं, म्हणजे काय होतं, तो शिरा पुरवणी येतो. चला तर मग आपण आता ह्याची रेसिपी बघायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे अर्धा किलो रवा चांगला स्वच्छ चाळून घेतलेला आहे आणि अर्धा किलो रव्याला मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, ड्रायफ्रूट्स घेतले, वेलची पावडर घेतली, 1 वाटी तूप घेतलेलं आहे. आता लोक बोलतात की जेवढं रवा तेवढा तूप, पण तेवढं काही खरंच गरज नाही आहे. जर अर्धा किलो रवा असेल तर तुम्ही पाव लिटर तूप घेतलं तरी बास होतं. आता एका कढईमध्ये तूप घातलं, त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले. पहिल्यांदा मी बदाम भाजून घेतले, नंतर बदाम चांगले लाल होईपर्यंत भाजून घेतले. नंतर त्याच कढईमध्ये थोडंसं आणखीन तूप घातलं आणि काजू भाजून घेतले. काजू 1-2-3 मिनटं भाजून घेतले. काजू जास्त भाजायची गरज पडत नाही, पटकन ते भाजले जातात. तुम्ही जर कांचन चव्हाण ब्लॉग्स चॅनल नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. काजू भाजून झालेले आहेत. आता त्याच ह्याच्यामध्ये मनुके घालायचे. मनुके खूप पटकन भाजले जातात, म्हणून फक्त 2 मिनटंच मी मनुके भाजून घेणार आहे. 2 मिनिटांनी मी मनुके काढले. आता त्याच कढईमध्ये जो आपला अर्धा किलो रवा घेतलेला आहे पण तो चांगला भाजून घ्यायचा. लक्षात ठेवा, रवा हा चांगला खरपूसच भाजला गेला पाहिजे, नाहीतर मग आपला शिरा एकदम असा घट्ट होता. चिखलाचा गोळा कसा असतो तसा होतो, मग त्याचे गोळे गोळे होतात आणि तो मग कचकच लागतो खाताना. जवळजवळ मी 10 ते 15 मिनटं जवळजवळ हा रवा भाजून घेणार आहे. रवा चाळताना नेहमी लक्षात ठेवायचे की बारकी जी सुजीची चाळणी असते किंवा गव्हाच्या पिठाची चाळणी असते त्याने चाळायची, म्हणजे त्यात अळ्या वगैरे असेल ते वरती राहतात किंवा काही घाण असेल तर वरती राहते. हा मी बारीक रवा घेते, तुम्ही मोठा जाडा रवा पण घेऊ शकता. बघू शकता रव्याचा कलर बदललेला आहे. रवा चांगला 10-15 मिनिटं मी खरपूस भाजला. आता जे 1 वाटी तूप घेतलं होतं ते घालायचं. तूप घातल्यानंतर परत एक 5-7 मिनटं आपल्याला चांगला परत रवा तुपात भाजून घ्यायचा आहे. तर 3-4 मिनटं मी रवा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये केळी घालणार आहे. केळ्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. बारकी वेलची केळी आहे त्यामुळे मी 2 घालते. जर मोठी केळी असेल तर तुम्ही 1च घातली तरी चालते. आता केळी घालून परत एक 5 मिनटं चांगला रवा हलवत राहायचा. कसं होतं, जर पूर्ण रवा भाजला गेल्यानंतर केळी राहिली तर ते काळपटपणा दिसतो, केळी भाजली जात नाही आणि मग ते लहान मुलं खात नाहीत आणि केळी अशी काळी दिसते. मग मोठे लोक पण विचार करतात खाताना ते काळं दिसतं म्हणून. त्यामुळे 2-3 मिनटं अगोदरच केळी घालायची, म्हणजे ती तूप आपल्या रव्यासोबत चांगली भाजली जाते. आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, ते घातलं आणि मिक्स केला. तर तो व्हिडिओ कुठे गायब झाला काय माहिती. पण दूध घालून एक 5 मिनटं ताट ठेवून मी रवा चांगला शिजवून घेतला. नंतर ड्रायफ्रूट्स घातले आणि साखर घातली. साखर चांगली मिक्स होऊ दिली. आता मी अर्धा किलो रव्याला पाव किलो आणि वरती 1 वाटी तर साखर घातलेली आहे, म्हणजे थोडीशी अर्धा किलोला कमी, जास्त गोड नाही होत मग. आणि वरतून वेलची पावडर घातली आणि मस्त असं मिक्स करून घेतलं. एक ताट ठेवून एक 10 मिनटं चांगला परत शिरा आपला शिजवून घेतला. बघू शकता तूप सुटायला चालू झालेला आहे, म्हणजे आपला रवा चांगला शिजलेला आहे, आपला शिरा चांगला शिजलेला आहे. बघू शकता मस्त असं मऊ लुसलुशीत झालेला आहे शिरा आपला. बघू शकता साईडने किती तूप सुटलेलं आहे त्याला, त्यामुळे जेवढा रवा तेवढं तूप घालायची अजिबात गरज नाही. अर्धा किलोला पाव लिटर तूप बस होतं. ह्या पद्धतीने नक्की एकदा महाप्रसादाचा शिरा ट्राय करून बघा. घरच्यांना लहान मुलांना नक्की आवडेल. करून बघा आणि कमेंट करून सांगा कसा झाला ते. चॅनलला नवीन असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबाल तर अजिबात विसरू नका, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा नोटिफिकेशन येईल. वरतून 2-3 तुळशीची पानं घालून मिक्स करायचा, म्हणजे शिरा सगळ्याला पुरवणी येतो. कोणत्याही कार्यक्रमाला तुम्ही शिरा बनवत असताना वरतून तुळशीची पानं नेहमी घालायची. धन्यवाद.